Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी. एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पोकळ्याची भाजी. तर तुम्ही म्हणाल पोकळा म्हणजे काय, तर पोकळा एक माठाचा प्रकार तो असतो. तर त्याची आपण आज भाजी पाहणार आहोत. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आणि तो पाला कसा असतो ते आपण आता पाहू. हा पाला साधारण थंडाव्याला भाजी चांगले. गरमीमध्ये ह्या पाल्याची भाजी करतात. गरमी आणि थंडी अशा ह्याच्यामध्येच तो येतो. आमच्या इकडे कांदे लावतात, त्याच्या मेरेला ह्याचं बी टाकतात आणि मग त्याची झाडं छोटी छोटी होऊन तो पाला भाजीसाठी विकायला घेऊन जातात. तर तसाच वहिनीने घेऊन आलेली आहे पाला विकृती आणि त्या पाल्याची आपण भाजी करणार आहोत. आता तो सहसा भेटत नाही, आता तो दुर्मिळ झाला आहे पोकळा. त्याचं बीसुद्धा हल्ली मिळत नाही. चला तर मग आपण आता त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती ते आपण आता पाहू. तर मंडळी हा पाला असा असतो. याचं पान तुम्हाला दाखवतो मी. हे पहा, याचं पान असं असतं. आणि कवळा असतो हा. देठसुद्धा कवळं असतं. तर देठसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. आता हे मी चिरून धुवून वगैरे त्याची भाजी करूया. त्यासाठी लागणारं साहित्य पण मी तुम्हाला सांगतो. आता मी हे पाला निवडून धुवून नंतर घेणारे आधी निवडून तो चिरून घेतो. चला तर मग आता बरेच दिवस रेसिपीचा व्हिडिओ गेला नाही, तर वहिनी म्हणते काहीतरी रेसिपी टाका म्हणून आता हा पाल्याची रेसिपी मी टाकत आहे. तर हा पोकळ्याच्या पाल्याची आपण आता भाजी पाहू. आता मी हा चिरायला घेतो. हा बघा हा असा असतो पोकळ्याचा पाला. सेम टू सेम हिरवा माठ. ह्याची भाजी खूप छान लागते. काही ठिकाणी तरी मिळत सुद्धा नाही. आपण आता हा पाला चिरून घेऊया. बारीक चिरायचा आहे एकदम, जसे आपण पालेभाजी चिरतो तशीच. माठाची भाजी चिरतो तशीच चिरायची असते. हो. या भाजीची खासियत काय, तर ही भाजी पोटाला चांगली असते, खास करून गरमीच्या दिवसामध्ये. आता थोडीशी गरमी थोडीशी थंडी अशी आहे. सहसा ही भाजी खायला भेटत पण नाही. हल्ली तर भेटतच नाही ही भाजी. किती दिवसांनी किती वर्षांनी मी पोकळ्याचा पाला भाजी खाणार आहे. मी तुम्हाला शिवजयंतीचे आमच्या गावातले व्हिडिओ आवडले असतील तर जरूर पहा, परत पहा. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या कार्यक्रमाला खूप छान होता. महिलांनी धमाल केली. खास करून शिवजयंतीचे होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये महिलांचा खूप सहभाग छान होता. आफ्टरऑल सगळाच कार्यक्रम खूप छान झाला. अगदी डोळ्याचं पारणं फिटावं असा झाला, हो ना ग? हो. आणि महाराजांचा कार्यक्रम बोलल्यावरती काय, शिवाजी महाराजांचा कार्यक्रम बोलल्यानंतर सगळी तुटून पडली खेळायला. हो, अगदी घरकाम वगैरे सगळं विसरून खेळायला लागली होती. होम मिनिस्टर तर होम संध्याकाळी मिनिस्टर 4 वाजता चालू झालं, त्या 8 वाजता संपला. हो, 8-9 वाजता संपला. 8-8:30ला संपला होम मिनिस्टर. एवढ्यात तरी मोजक्याच महिला घेतल्या होत्या. एवढ्या हा पहा, बायका. असा चिरून घ्यायचा आहे बारीक, आपण पालेभाजी चिरतो तसाच. आणि मी ह्याच्यामध्ये 4 बटाटे घेतलेत छोटे छोटे, ते टाकायचे. तुम्हाला जर ते टाकायचे नसतील
तर तुम्ही ते टाकू नाही नका टाकले तरी तरी चालेल. चालतं. कांद्याचं प्रमाण जरा जास्त करा आणि मटार टाकत असाल तर मटारही टाका. मी आता भेटू आपण थोड्या वेळाने. तर मंडळी इथे मी 7-8 मिरच्या घेतल्यात, बारीक चिरल्यात त्या, आणि 2 ते मोठे कांदे घेतलेत, ते चिरून घेतलेत. तुम्हाला जर लसूण पेस्ट टाकायची असेल तर ती तुम्ही टाकू शकता. आता आपण जाऊया किचनकडे. तर मंडळी ह्याच्यामध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे छोटं. आता मी फोडणी करतो. छोटा चमचा जिरं राई, थोडीशी हळद, अर्धा चमचा, कारण आमची जरा कलरला जास्त आहे, आणि मिरच्या आणि कांदा हे मी आता फोडणीला टाकतो. लसूण पेस्ट सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आहे त्याच्यातच मी भागवतो. आपण आता हे परतून घेऊ. कांदा चांगला लालसर करून घ्यायचा. थोडंसं ह्याच्यामध्ये मी मीठ टाकतो कांदा शिजण्यासाठी. आणि आपल्याला या भाजीला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. अंदाजे मी इथे भाजीनुसार, भाजी आपली आहे त्याच्या ह्याच्यातच मी मीठ घेतलेलं आहे. अंदाजे 1 चमचा मी मीठ घेतलं आहे, म्हणजे नंतरला आपल्याला टाकायला नको त्या दृष्टीने. आता चांगलं परतून घेऊया. ही भाजी नाश्त्यासाठी सुद्धा नाही, सॉरी, टिफिनसाठी सुद्धा ही करता येते ही भाजी, चालते टिफिनला. नाश्त्याच्या वेळेला तुम्ही जर चपाती भाकरी जर केली असेल तर त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. काय बरेच दिवस आपली रेसिपी नाही ना, त्यामुळे ती सवय गेली. जर काय चुकीचं आलं असेल तर समजतो. कांदा जरा परतून घेऊ मंद आचेवर, लालसर होईस्तोवर. जरा कांदा शिजला का आपण त्यामध्ये तो पाला आहे, हा पहा वहिनी, हा पाला धुवून आणलेला आहे तो आपण टाकू. आता मी ढवळत नाही आहे, हा पाला आपाप खाली जाईल वाफ लागून आणि मग तो आपण ढवळूया. याच्यातच मी बटाटा घेतलेला आहे. याची भाजी बघा आता केवढीशी होईल, तुम्ही अंदाजच करा. नाही तर नंतर टाका ना, सगळी एकदम नको मग. नंतर टाकू, थोडीशी आपण नंतर टाकू. वाफ जरासं आपण त्याला आता वाफ देऊया. मी आता याच्यावरती झाकण ठेवतो. आपण भेटू थोड्या वेळाने. भाजीचा काय प्रकार झालाय, वा भाजी आपली खाली गेली. ही बघा भाजी खाली गेली. आता तिला मी ढवळतो परत. न पाणी टाकता बघा आपली भाजी शिजली. आता अजून शिजायला हवी थोडी. बटाटा आपला शिजायला लागेल ना. कुठल्याही पाळ्याची भाजी अशी टोबर होते, नंतर ते खाली बसते, पाला नरम होतो ना तो. वाटतो जागाने पूर्ण केवढी भाजी आहे ती नाही होणार असं वाटतं. आता टोपाच्या वर आलेली भाजी बघितली का?
हे बघा आपली भाजी आता थोडा वेळ आपण पुन्हा झाकण ठेवूया 10-15 मिनटं आणि भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी आपली पोकळ्याची भाजी तयार आहे. ही पहा, तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार आहे. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. चला बाय बाय.